हॅलो अपस्किल डिझाईन्स फॅमिली. आज आपण इथे आलेलो आहे एक वॉकथ्रू घेण्यासाठी आणि एक क्लायंटचा रिव्ह्यू घेण्यासाठी. याचं लोकेशन आहे समर्थनगरमध्ये, वडगाव शेरी फेज 2. फ्लॅट आहे 2 BHKचा. आत्ता जस्ट आम्ही हा रिसेंटली प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. फ्लॅट साईज आहे ॲप्रॉक्स 750 स्क्वेअर फीटचा वगैरे फ्लॅट आहे. आपण तुमची ओळख करून घेऊयात. नमस्कार, मी किरण जाधव आणि हे माझे हजबंड स्वप्नील सतीश भोसले. नमस्कार. मला असे काही तुम्हाला क्वेश्चन विचारायचे की जेणेकरून आमच्या क्लायंटला वगैरे त्याची इन्फॉर्मेशन मिळेल, रिव्ह्यू मिळेल, अपकमिंग प्रोजेक्टसाठी वगैरे एक्सपिरियन्स चांगला आहे कसा आहे तो कळेल. तर पहिला क्वेश्चन होता की तुम्ही आम्हाला अप्रोच कसं केलं? ओके, तर जसं की आमचं नवीन घर आम्हाला पोझिशन मिळणार होतं, सो आम्ही इंटिरियरसाठी पाहत होतो. सो त्याप्रमाणे मग इंस्टाग्रामवर बरेच रील्स वगैरे असे आहेत इंटिरियरच्या रिलेटेड. सो मी ते पाहत होते. सो ते पाहताना अपस्किल डिझाईन्सचे पण रील्स बघितले, छान वाटले, त्यांच्या पोस्ट पाहिल्या मी. त्यानंतर यूट्यूबवरचे त्यांचे व्हिडिओ पाहिले आणि तसंच त्यांचा रिव्ह्यूही मला जेन्युइन वाटला. सो त्यामुळे मग मी तुम्हाला कॉल केला आणि त्यानंतर मग आपली जर्नी चालू झाली. ठीक आहे. आणि दुसरा एक अजूनही होतं की मग आमची डिझाईन प्रोसेस तुम्हाला कशी वाटली? की जसं आम्ही तुमच्याकडे व्हिजिट करतो, फर्स्ट व्हिजिट असते, त्यानंतर ती पुढची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली? हो, अगदीच. जसं की पहिल्यांदा आपली व्हिजिट झाली, तो पहिल्याच व्हिजिटमध्ये तुम्ही छान आम्हाला एक्सप्लेन करून सगळं सांगितलं. आमचे रिक्वायरमेंट्स विचारून घेतले. त्यानंतर कुठे काय करता येईल आपल्याला आणि जागेचा व्यवस्थित उपयोग कसा करता येईल हेही तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं. त्यानंतर मग तुम्ही आम्हाला 2D डिझाईन्स वगैरे शेअर केले. मग त्यानंतर आपण साईटवर येऊन 3D वगैरे हे सगळं पाहिलं. सो ह्याप्रमाणे आपलं डिझाईन प्रोसेस छान झालं, एकदम व्यवस्थित. तुम्हाला आमच्या एक्झिक्युशनचा एक्सपिरियन्स कसा वाटला? एक्झिक्युशनचा एक्सपिरियन्स म्हणाल तर जबरदस्त होता. म्हणजे जे वर्कर्स तुमचे होते ना, फार प्रोफेशनल आणि अशी कधी काही अशी मोठी अडचण आलीच नाही. म्हणजे तिथल्या तिथे ते लोक हँडल करत होते सगळं व्यवस्थित. आम्ही नेहमी यायचो साईट व्हिजिट करायला आणि पाहायचो तर एकदम इम्प्रॉम्प्टू वर्क त्यांचं असायचं, व्यवस्थित करत असायचे आणि कधी मी त्यांना असं आराम करताना बघितलं नाही, येऊन बसले टाइमपास करत, अजिबात नाही. सगळं व्यवस्थित त्यांनी करून दिलं. आणि इवन तुमचं पण सांगायला गेलं तर कधी काही आम्हाला डाऊट वगैरे आला, तुम्हाला कॉल केला की तुम्ही कॉलरवर माझा तुम्ही डाऊट सॉल्व्ह करून द्यायचा. सो ते एक छान गोष्ट होती. सो Thank you. एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूपच मस्त होता. मला हे विचारायचं आहे की तुम्हाला ओव्हरऑल कम्प्लीट इंटिरियर झाल्यानंतर एक्सपिरियन्स कसा वाटला? खूपच छान एक्सपिरियन्स होता. जे डिझाईन्स वगैरे सिलेक्ट केले गेले, शिवाय स्नेहा मॅमनी तुम्ही जे आम्हाला सजेस्ट केलं, सो ते आम्हाला इझी पडलं. तुम्ही सजेस्ट करत गेला आणि ते आम्ही सिलेक्ट करत गेलो. सो त्याचा जो आउटपुट निघाला आहे तो फार सुंदर निघाला आहे ॲक्च्युली आणि खूपच सुंदर झालेला आहे. स्वप्नील, तुम्ही काय सांगणार का याच्याबद्दल? पहिल्या वीकमध्ये असं वाटलं की माझं घरच नाही आहे. बरोबर. पण एकंदरीत जर विचार केला तर खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. इंटेरियर वगैरे एकदम छान झालेलं आहे आणि सांगायला म्हणजे नावं ठेवायला जागाच नाही आहे. थँक्यू. इतकं चांगलं झालं. मला सरांना क्वेश्चन विचारायचा आहे की नेहमी आम्ही सगळ्या क्लायंटला विचारत असतो की तुमचा फुल इंटिरियरमध्ये तुम्हाला तुमचा फेवरेट एरिया कोणता वाटला? असं एक नाही, तुम्ही स्पेसिफिक 2-3 सांगितलं तरी काही हरकत नाही आहे. फेवरेट
जर मी कोपऱ्याचा जर विचार केला तर एंट्री केल्या गेल्या जी समोर आपली वॉल दिसते ज्याच्यावरती आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जी फोटो लावलेली आहे तो सगळ्यात आवडता माझा कोपरा आहे. त्याचा किस्सा असा आहे की तो पहिला आपण वरती लावला, बरोबर बरोबर आहे. वरती लावला आणि मागे पेंट केलेलं होतं. बरोबर. आणि आपण जेव्हा आपलं वास्तुशांती झाली हा, तर आपल्याला असं वास्तुशांती असं पूर्ण झालं झाली की ते दिसत नाहीये, काहीतरी मिसिंग आहे. मग तुम्ही सजेस्ट केलं की नाही तिला आपण वॉलपेपर लावला पाहिजे. मग नंतर आपण वास्तुशांतीच्या नंतर परत तिथं वॉलपेपर लावला आणि तो इतका आता जबरदस्त वाटतोय म्हणजे अप्रतिम. हो, मी पण तो ॲक्च्युली स्टोरी स्टेटसला टाकला होता. इतका रिस्पॉन्स आलाय ना त्या वॉलचा आणि खरंच तो माझाही या घरातला एकदम फेवरेट पॉईंट आहे. आणि तुला काय सांगायचंय का? मॅडमचा माझं favorite. देखील सुद्धा माझे 2 आवडते प्लेसेस आहेत. एक तर महाराजांचं जे आपण चित्र लावलं ह्याच्यावर फ्रेम वगैरे अतिशय सुंदर आहे आणि तलवारीने तर खूपच त्याला असं एक अट्रॅक्शन आलंय आणि आल्या आल्या ती वॉल दिसते. सो ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट पण आहे आणि एक प्रेरणादायी गोष्ट पण आहे ती आमच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे माझं देवघर, तेही फार सुंदर झालेलं आहे निखिल. खूप मस्त, मला म्हणजे तुम्ही जे मला हे करून दिलं ते खूप मस्त वाटतंय आणि खूप शांतता वाटते तिथे. असं पूजा वगैरे करताना असं खूप मन प्रसन्न बरोबर. वाटतं. आपल्याला ते मोल्डिंग Partition. सिलेक्शनच्या वेळेस पण कंटिन्यू चालू होते की कुठलं घ्यायचं, Exactly. आपल्याला हवं तसं मिळत हो नव्हतं. हो हो. सो पार्टिशन जे केल्यानंतर बेस्टच हो, झालेलं हो. आहे. पार्टिशन जे आपण वॉल तोडून वगैरे केलं तो कॉन्सेप्ट जो केला ना तो मस्त झाला एकंदरीत. हो. आणि बसलं पण मस्त आहे मंदिर. हो. म्हणजे त्या जागेत तेवढ्या जागेत म्हणजे असं वाटतं की खूपच भव्य दिव्य झालेलं आहे असं. नाही, आणि आपलं जसं एंट्री केल्यानंतर समोर पार्टिशन आणि आतल्या साईडला ते मंदिर दिसतं ना, आत येताना खूप प्रेझेन्स येतो. मन प्रसन्न होतं. हो. असं एक हॅपनिंग वाईब्स येते. Correct. मलाही खूप आवडलेला आहे आणि तो कॉन्सेप्ट खरंच छान झालेला आहे. आणि दुसरं आपण एक हे पण केलं, सँडविच डोअर केलं. कारण Sandwich आपल्याला door, बाहेर yes. ओपन करायला जागा नव्हती, त्यामुळे एक सँडविच डोअरचं पण केलेलं आहे. ते आता खरं ट्रेंडिंगला पण खूप चालू आहे. आणि मेन म्हणजे जागेचा व्यवस्थित उपयोग झाला ऍक्च्युली तसं हो. केल्यामुळे. सो ती एक छान गोष्ट आहे त्याच्यामुळे. हो. आणि बंक बेड एक छान वाटला. बरोबर. मुलांचा तर म्हणजे बाकी माझे मुलीचे फ्रेंड्स वगैरे येतात तर ते बघून असे भारावून जातात. तर तेही सुद्धा खूप सुंदर झालंय बंक बेड आपला. चिल्ड्रन्स बेडरूम फार छान झाली आहे. आमच्या घराचं एवढं सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने सर्व छान इंटिरियर करून दिल्याबद्दल अपस्केल डिझाईन खास करून निखिल आणि स्नेहा मॅम तुमच्या दोघांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. फार सुंदर Thank तुम्ही you. आमचं ड्रीम होम जे म्हणतो आपण ते आम्हाला तुम्ही करण्यात तुमची साथ मोलाचा वाटा. बरोबर. सो त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.